राष्ट्रवादी विलिनीकरणाचा वाद विकोपाला गेलाय। दोन्ही पवार गटातून दावे प्रतिदावे केली जात आहेत। सुटकात चर्चा राष्ट्रवादी विलिनीकरणाची सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर विलिनीकरणाचा वाद सध्या विकोपाला गेलाय। दोन्ही पवार गटातून दावे प्रतिदावे सध्या सुरू आहेत। जे उपस्थितच नव्हते त्यांना काय माहिती असणार? अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवार यांनी थेट सवाल उपस्थित केला। राष्ट्रवादीच्या विलिनीकरण मुद्द्यावरून शरद पवार बोललेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांचं प्रत्युत्तर आहे। विलिनीकरणाची चर्चा फडणवीसांनी फेटाळली होती असं यावेळी शरद पवार म्हणाले। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या नाट्याचा खलनायक नेमका कोण असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय। राज्यात शब्दबाणांचा खेळ रंगलाय। विलिनीकरणाचा वाद अजित पवारांना आवडला असता का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। या संदर्भातला निर्णय तो वरिष्ठ पातळीवरती होईल आणि अजितदादा असतानाच्या संदर्भातली सर्व चर्चा झालेली आहे आणि मला असं वाटतं आता आम्ही सर्वजण दुःखात आहोत। या संदर्भातला अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेतील। पुढाकार तर अजितदादांनी घेतला होता आणि त्यांचं जे माझं शेवटचं संभाषण झालं, तर मी हे आतापर्यंत बोललो नव्हतो आणि मला बोलायचंही नाही या विषयावरती। ते मला म्हणालेले, जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित करून घे। हे त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण। ह्याच्यावरती लोकांना काय चर्चा करायची ती करू द्या। मी या चर्चेत मुद्दामून राम राहिलोय, मला कॉन्ट्रोवर्सीज नकोय। बारामती में मीटिंग हुई है 17 तारीख को, 21 तारीख को दादा ने मुझे खुद बताया था कि किरण आगे जाके हमें ऐसा ऐसा करना है। ही दादा वॉज द नेशनल लीडर और वो एनसीपी के नेशनल प्रेसिडेंट थे। तो नेशनल प्रेसिडेंट बताते, इससे पहले वो जो हमारे साथ चर्चा करते थे, डिस्कशन करते थे, उसमें हमारी बात हो गई थी। बोलणं झालं असेल, काय नक्की बोलणं झालं ते माझ्या सहित कुणाला काही कल्पना नाही। मुख्यमंत्र्यांना तर विचारावंच लागेल ना। त्यांच्या बरोबर आपण सरकारमध्ये आहोत, त्यांना विचार। आता सरकारमधून बाहेर पडायचं असेल, एनडीएवरून नाही जायचं, तर ती गोष्ट वेगळी असं। विलिनीकरणासाठी अजितदादांनीच पुढाकार घेतला होता। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा दावा केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली। पुढाकार तर अजितदादांनी घेतला होता आणि त्यांचं जे माझं शेवटचं संभाषण झालं, तर मी हे आतापर्यंत बोललो नव्हतो आणि मला बोलायचंही नाही या विषयावरती। ते मला म्हणालेले, जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित करून घे। हे त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण। ह्याच्यावरती लोकांना काय चर्चा करायची ती करू द्या। मी या चर्चेत मुद्दामून राम राहिलोय, मला कॉन्ट्रोवर्सीज नकोय। बोलणं झालं असेल, काय नक्की बोलणं झालं ते माझ्या सहित कुणाला काही कल्पना नाही। मुख्यमंत्र्यांना तर विचारावंच लागेल ना। त्यांच्या बरोबर आपण सरकारमध्ये आहोत, त्यांना विचार। आता सरकारमधून बाहेर पडायचं असेल, एनडीएवरून नाही जायचं, तर ती गोष्ट वेगळी। असा विचार अजितदादांनी केला असेल असं कदापि आम्हाला वाटत नाही।